चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितले आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. जो चांद्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला. जो सवाल हा चांद्यापासून बांद्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागले. ज्या सवालाच्या अनुसार अखेर 1 जुलैनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा बाजारभाव. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात इथं सविस्तर उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला जर आपण सर्वांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्या येणारा प्रत्येक वेळ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात निर्माण झालाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर 1 जुलैनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा भाव. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. जर या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं म्हटलं तर सध्या मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी, 1 जुलैनंतर मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहू शकते, याचा कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होऊ शकतो, या परिणामामुळे मग 1 जुलैनंतर देशात किती वाढू शकतो कांद्याचा दर. चला या सर्व प्रश्नाचा उलगडा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेऊया. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे, ही कांद्याची दर पातळी मागच्या आठवड्यापेक्षा या आठवड्यामध्ये जवळपास 200 ते 300 रुपयांनी सुधारली. कांद्याची दर पातळी सध्याच्या कंडिशनला आपण जर बघितलं तर सरासरी 1700 ते 1800 रुपये प्रति क्विंटल आहे. कुठं कुठं कांदा 1500-1600 असेल तर कुठं कुठं कांदा 2000 पर्यंत सुद्धा पोहोचलाय. म्हणजे जिल्हा वाईज कांद्याचा बाजारभाव हा भिन्न भिन्न असू शकतो. पण जर सरासरी एकत्रित केली तर कांद्याची दर पातळी सध्या आपल्या 1700 ते 1800 रुपये प्रति क्विंटलच्या जवळपास दिसते. मग इथून पुढचा कांद्याचा असणारा पवित्रा कसा राहणार बरं? तर लक्षात घ्या मित्रांनो, इथून पुढे कांद्याचे बाजारभाव हे 100% तेजीत राहणार. फक्त प्रश्न एवढा आहे की 1 जुलैनंतर कांद्याचा बाजारभाव हा किती वाढू शकतो. चला हे सुद्धा तुम्हाला आता या ठिकाणी सांगतो. तर बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की आता हार्मोन्सचा जो असणारा जलमार्ग आहे तो ओपन झालाय. याच्यामुळं ज्या आखाती देशांना आपली कांद्याची निर्यात जवळपास मागच्या 3 महिन्यापासून होत नव्हती, ती आता कांदा निर्यात बऱ्यापैकी होणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय की पाकिस्तानचा कांदा संपलाय, चीनचा कांदा स्टोरेजमध्ये गेलाय. म्हणजे आखाती देशांना भारताकडून कांदा घेतल्याशिवाय इलाज सुद्धा नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर मागच्या 3-4 महिन्यापासून जो रस्ता बंद होता तो रस्ता ओपन झालाय. आता त्याच्यामुळं काय झालंय, या ठिकाणी आपल्याला विक्रीचा एक नवीन मार्ग खुला झालाय आणि याच्यामुळं आपल्याला 30% पर्यंत कांद्याची मागणी जी आहे ते 1 जुलैनंतर वाढताना दिसणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय किंवा अल निनोचा प्रभाव दिसतोय. पाऊस कमी पडलाय. खरीपातल्या असणाऱ्या कांद्याच्या लागवडीच्या क्षेत्रात 80% पर्यंत घट झाली आणि ही जर घट अशीच कायम राहिली तर भविष्यामध्ये 50 ते 60% पर्यंत सुद्धा कांद्याच्या उत्पादकतेवरती याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. आणि जर असं घडलं तर भविष्यात तेजीत येणारे कांद्याचे बाजारभाव हे मग प्रचंड तेजीत येतील. याला अनुसरून भविष्यात महागाईला नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार सध्या कांद्याची जोरदार खरेदी करत आहे आणि सरकारची कांदा खरेदी 1 जुलैनंतर पुन्हा प्रचंड वाढणार आहे. तर मग याचाही फायदा कांद्याच्या दराला 1 जुलैनंतर मिळणार आहे. व्यापारी सुद्धा कांद्याची खरेदी ही दिवसागणिक वाढवत आहे, त्यांचीही कांदा खरेदी 1 जुलैनंतर वाढणार आहे. पण महत्त्वाचा मुद्दा काय की कांद्याची खरेदी, कांद्याची मागणी एकीकडे वाढणार आहे तर दुसरीकडे कांद्याची विक्री, कांद्याचा पुरवठा मात्र या ठिकाणी आपल्याला घटत जाताना दिसणार आहे. कारण शेतकरी मित्रांना सुद्धा कळाले की भविष्यात कांद्याचा भाव वाढणार म्हणून त्यांनी सुद्धा या ठिकाणी आखडता हात घेतलाय. आणि तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी कांद्याचं असणारं जर आपण या ठिकाणी ओव्हरऑल उत्पादन बघितलं तर हे उत्पादन घटले आणि हे जे उत्पादन सध्या घटले ना, तर हे घटलेलं उत्पादन अडचणीत आणू शकते आणि ज्यामुळे 1 जुलैनंतर मागणी व पुरवठ्यामध्ये एक मोठा गॅप निर्माण होऊ शकतो.
आणि हा जो गॅप आहे हाच गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करू शकतो. याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव 1 जुलैनंतर कमीत कमी 200 ते 300 रुपयांनी वाढू शकतो व यामुळे कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला जवळपास 2000 ते 2200 पर्यंत 1 जुलैनंतर पोहोचताना दिसू शकतो. राहिला प्रश्न विक्रीचा, तर सोपा तुम्हाला सल्ला देतो की या तेजीमध्ये लो ग्रेडचा कांदा विका, जोड कांदा विका, बारीक कांदा विका आणि जो चांगला कांदा आहे, जो A1 क्वालिटीचा कांदा आहे, तो मात्र सप्टेंबर महिन्यासाठी ठेवा, ज्यामुळे तुमचा दुप्पट ते तिप्पट या ठिकाणी फायदा होऊ शकतो. भविष्यात देशात कांद्याचा बाजारभाव कसा राहील याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते YouTube चॅनल शेती मित्र. व्हिडिओमध्ये माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्या येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या मिळत राहतो या ठिकाणी सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते YouTube चॅनल शेती मित्र मित्र सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओ आपल्या मित्र उद्या व्यक्त करतो. खूप खूप आभार.